गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि आज आपण शिकणार आहोत ॲझोट्रोपिक मिक्सचर. हा थोडा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, पण याच्यातून सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, तर नीट बघा हा व्हिडिओ. आपला पॉईंट आहे ॲझोट्रॉपिक मिक्सचर. तर ॲझोट्रॉपिक मिक्सचर काय असतं, मी पॉईंट वाईज लिहितो. ते असतात बायनरी सोल्युशन. काय असतात? बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय? एक सोल्यूट असेल त्याच्यात एक सॉल्वंट असेल. तर मी लिहिता येतो एक सोल्यूट प्लस एक सॉल्वंट, आणि दोन्ही पण कोणत्या स्टेटमध्ये असतात? लिक्विड स्टेटमध्ये. इकडं सोल्यूट पण लिक्विड स्टेटमध्ये आणि सॉल्वंट पण कोणत्या स्टेटमध्ये? लिक्विड स्टेटमध्ये. तर ॲझोट्रॉपिक मिक्सचर हे कोणते मिक्सचर असतात? हे बायनरी सोल्युशन्स असतात. दुसरं, याच्यात फिक्स्ड कंपोजिशन असतं. फिक्स्ड कंपोजिशन म्हणजे ॲझोट्रॉपिक मिक्सचरचं कंपोजिशन ऑलरेडी ठरलेलं असतं का सोल्यूट किती घ्यायचं, सॉल्वंट किती घ्यायचं. कोणतंही मिक्सचर आपण ॲझोट्रॉपिक मिक्सचर करू शकत नाही. त्याचं कंपोजिशन काय असतं? फिक्स असतं. आपल्याला ऑलरेडी माहीत असतं का किती सोल्यूट घेतलं पाहिजे आणि किती सॉल्वंट घेतलं पाहिजे. तर त्याचं फिक्स कंपोजिशन असतं. तिसरा पॉईंट, दे म्हणजे काय? ते सोल्युशन बॉईल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे सोल्युशन काय होते? एका कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये बॉईल व्हायला सुरुवात होतं. म्हणजे इथं सोल्यूट पण त्याच टेम्परेचरला बॉईल होणार आणि सॉल्वंट पण त्याच टेम्परेचरला बॉईल होणार. बघा, हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. त्यांचं एक कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, कॉन्स्टंट बॉइलिंग पॉईंट. फोर्थ, कॉन्स्टंट बॉइलिंग पॉईंटमुळं दे कॅनॉट बी separated by fractional distillation. They cannot be separated by fractional distillation. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय असतं ते आपण बघू. They cannot be separated by fractional distillation. इथं स्पेलिंग रॉंग झालं. FRACTIONAL, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. दे कॅनॉट बी सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन तुम्ही 11वीत शिकला असाल काय आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, तरी आपण ते बघू काय आहे. तर शेवटचा पॉईंट मी इथं लिहितो. आयडियल सोल्युशन cannot make ॲझोट्रॉपिक मिक्सचर. आयडियल सोल्युशनचं ॲझोट्रॉपिक मिक्सचर आपल्याला तयार करता येत नाही. म्हणजे आपण कशाचं ॲझोट्रॉपिक मिक्सचर करणार आहे? नॉन आयडियल सोल्युशनचं. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असताना आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. तर हे 5 पॉईंट्स आहे. तर आता हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय? मी इथं एक रफ डायग्राम काढतो बघा. समजा राउंड बॉटम फ्लास्क आहे. इथं फ्रॅक्शनलेटिंग कॉलम आहे. पुढं जाऊन इथं लिक्बिक्स कंडेन्सर आणि नंतर इथं कलेक्टर. आता मी समजा याच्यात 2 लिक्विड घेतलं. मी म्हणतो लिक्विड ए अँड लिक्विड बी. लिक्विड एचं बॉइलिंग पॉईंट आहे सपोज 110 डिग्री सेल्सिअस आणि लिक्विड बीचं बॉइलिंग पॉईंट आहे 150 डिग्री सेल्सिअस. किती? 150 डिग्री सेल्सिअस. आता याच्यात जवळजवळ 40 डिग्रीचा डिफरन्स आहे. मी ज्यावेळेस हा हीट करेल त्यावेळेस पहिलं कशाचे वेपर्स बनतील? एचे वेपर्स.
ते एचे वेपर्स असे वरती जातील. इथं ऑब्स्टॅकल्स असतात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन 11वीच्या बुक्समधून तुम्ही डिटेलमध्ये समजून घ्या. मी तर शॉर्टकटमध्ये सांगतो का एचे वेपर्स इकडं जातील, ते या लिक्बिक्स कंडेन्सरमध्ये जातील. लिक्बिक्स कंडेन्सरमध्ये बाहेरच्या जॅकेटमध्ये काय असतं, पाणी असतं. ते वेपर कूल होणार. मग या कलेक्टरमध्ये आपल्याला कोणतं लिक्विड कलेक्ट होणार, ए लिक्विड. आणि बी लिक्विड कुठं राहणार, त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये राहणार. हे का शक्य आहे, कारण त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स आहे 40 डिग्रीचा. पण इथं बघा ते काय म्हणतात, इट बॉइल्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे दोन्ही पण त्याच टेम्परेचरला काय होतील, बॉईल होतील. म्हणून आपल्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशनने ॲझोट्रॉपिक मिक्सचर सेपरेट करता येत नाही. समजलं. आता आपण बघू ॲझोट्रॉपिक मिक्सचर काय असतात. तर शेवटचा पॉईंट तुम्ही जर बघितला असेल, आयडियल सोल्युशन कॅनॉट मेक ॲझोट्रॉपिक मिक्सचर. तर मग आता नॉन आयडियल सोल्युशन ॲझोट्रॉपिक मिक्सचर कसं बनवतं आपण बघू. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन, तर नॉन आयडियल सोल्युशनमध्ये आपण 2 प्रकार बघितले होते, पॉझिटिव्हली डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशन अँड निगेटिव्हली डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशन. तर आता आपण बघू पॉझिटिव्हली डेव्हिएटेडमुळं काय होतं आणि निगेटिव्हली डेव्हिएटेडमुळं काय होतं. ओके, आता बघा इथं दिलेलं आहे पॉझिटिव्हली डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशन. जर तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशन माहीत नसेल तर आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते बघा. तर पॉझिटिव्हली डेव्हिएटेड काय असतात, मिनिमम बॉइलिंग पॉईंट मिक्सचर असतात. मिनिमम बॉइलिंग पॉईंट मिक्सचर असतात. आपण ॲझोट्रॉपिक मिक्सचर बघतोय. आणि मी इथं लिहिलं बघा 95% इथिल अल्कोहोल. 95% इथिल अल्कोहोल. आणि तो कसा आहे, ॲक्वेज. 95% म्हणजे काय, याच्यात 95% काय आहे, इथिल अल्कोहोल. आणि 5% राहिलेलं काय, पाणी आहे. 5% वॉटर. म्हणजे याचं कॉम्पोजिशन ऑलरेडी फिक्स आहे. आपल्याला सांगितलं आहे 95% इथिल अल्कोहोल पाहिजे आणि 5% काय पाहिजे, वॉटर. म्हणजे याचं कॉम्पोजिशन फिक्स आहे. मी दुसरा पॉईंट लिहिला होता, फिक्स कॉम्पोजिशन. म्हणजे याचं काय आहे, कॉम्पोजिशन फिक्स आहे. जर तुम्हाला पॉझिटिव्हली डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशनचा ग्राफ जर माहीत असेल तर तो ग्राफ आपण असा काढला होता, रावर्ड्स लॉचा ग्राफ होता, बरोबर. असा ग्राफ असतो, प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. तर मी फक्त, आणि इथं होतं टोटल प्रेशर, आठवत जर असेल तर. मग मी काय करतो, हे खालच्या लाईन्स रफ करतो, फक्त ही लाईन होतं जिथं आपण टोटल वेपर प्रेशर बघतो. आणि पॉझिटिव्हली डेव्हिएटेड म्हणजे त्याचं वेपर प्रेशर जास्त असतं, म्हणून तो ग्राफ असं जात होता. आठवतं, तो ग्राफ असं जात होता. आणि याच्या खालच्या लाईन्स होतात ते असं जात होतात, बरोबर. आता इथं मी धरतो मोल फ्रॅक्शन कसाचा, C2H5OH हा 1. म्हणजे इथं पाणी किती असणार आहे, 0. इथं पाण्याचं मोल फ्रॅक्शन 1. तिथं इथिल अल्कोहोल किती, 0. मला सांगा मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल 1 आहे. म्हणजे इथं पुरेपूर काय, फक्त इथिल अल्कोहोल आहे. पण आपल्याला 95% पाहिजे. म्हणजे 5% काय पाहिजे, त्याच्यात पाणी पाहिजे. स्लोली पाणी वाढत जायचं. आणि हा जो पॉईंट आहे, इथला जो पीक दिसतो, हा जो पीक दिसतो तोच काय आहे, 95% इथिल अल्कोहोल. हा जो पीक आहे तो काय, हा जो टॉपमोस्ट पॉईंट आहे तो काय, 95% इथिल अल्कोहोल. मी जर खाली ग्राफ परत एक जर ग्राफ काढला तर आपल्याला मिनिमम बॉइलिंग पॉईंट बघायचं आहे. तर मी इथं या ग्राफवर इथं लिहितो टेम्परेचर आणि इकडं मोल फ्रॅक्शन. हे झालं मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल C2H5OH, बरोबर. तर हाच ग्राफ जर मी असं खाली ओढला, बघा आता जे इथिल अल्कोहोल आहे, या इथिल अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट आहे 78.37 डिग्री सेल्सिअस. किती, 78. आणि वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री. वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री.
पण या पॉईंटला बघा, या पॉईंटला मॅक्सिमम प्रेशर आहे, मॅक्सिमम वेपर प्रेशर. मॅक्सिमम वेपर प्रेशर म्हटलं तर मिनिमम काय असणार आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट. म्हणजे आधीच त्याचे खूप वेपर्स बनतात ते, मग त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार खूपच कमी. मग मी जर तो असा ग्राफ काढला बघा, तर हा पॉईंट बघा, या पॉईंटला दोन्ही मिक्सचर आहे आणि हा काय 95% काय इथिल अल्कोहोल आहे. या पॉईंटला त्याचा बॉइलिंग पॉईंट या दोन्हीपेक्षा पण कमी येईल. त्याचा बॉइलिंग पॉईंट येईल 78.17 डिग्री. इथिल अल्कोहोलचं 78.37 आहे, वॉटरचं 100 आहे, पण या दोन्ही मिक्स केलं त्याचं बॉइलिंग पॉईंट किती येतं 78.17. म्हणजे दोन्हीपेक्षा बॉइलिंग पॉईंट काय आहे त्याचं कमी आहे. दोन्हीपेक्षा बॉइलिंग पॉईंट कमी आहे म्हणून आपण त्याला म्हणतो मिनिमम बॉइलिंग पॉईंट. म्हणजे पॉझिटिव्हली डेव्हिएटेडमध्ये मॅक्सिमम वेपर्स बनतात, मग बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे मिनिमम. तर आता आपण बघू निगेटिव्हली डेव्हिएटेड नॉन आयडियल सोल्युशन आणि मॅक्सिमम बॉइलिंग पॉईंट. इथं दिलं 68% नायट्रिक ॲसिड ॲक्वेज, म्हणजे इथं 68% काय आहे नायट्रिक ॲसिड आणि राहिलेलं किती पर्सेंट आहे आता 32%. हे काय वॉटर आहे. तर इथं मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रिक ॲसिड 1, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर 0, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर 1, मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रिक ॲसिड 0. बरोबर. आता जर तुम्हाला जर ग्राफ आठवत असेल तर निगेटिव्हली डेव्हिएटेडमध्ये हा ग्राफ असा खाली जायचा. बरोबर. निगेटिव्हली डेव्हिएटेड कारण त्यांची बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असते म्हणून निगेटिव्हली डेव्हिएटेडमध्ये ग्राफ असं जायचा. इथं वेपर प्रेशर, इथं मोल फ्रॅक्शन. मग मी जर याचं बॉइलिंग पॉईंटचा जर ग्राफ काढला म्हणजे इथं टेम्परेचर वर्सेस मोल फ्रॅक्शन, मी चॉक बदलतो. हे बघा, नायट्रिक ॲसिडचं बॉइलिंग पॉईंट असतं 83 डिग्री सेल्सिअस. किती 83. कोणाचं नायट्रिक ॲसिड. आणि वॉटरचं किती असतं 100 डिग्री. मला सांगा या पॉईंटला वेपर कमी बनतात ते कारण वेपर प्रेशर कमी आहे. या पॉईंटला वेपर प्रेशर कमी आहे आणि हा किती आहे 68% नायट्रिक ॲसिड. म्हणजे त्यावेळेस त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असेल जास्त असेल. तर त्याचा बॉइलिंग पॉईंट बघा तो ग्राफ असा जाईल. असं थोडं वरती मग म्हणजे वॉटरपेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल जास्त. आणि या मिक्सरचा वॉटर बॉइलिंग पॉईंट आहे 125.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे वॉटरपेक्षा आणि नायट्रिक ॲसिडपेक्षाही त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे जास्त असणार आहे म्हणून त्याला म्हणायचं मॅक्सिमम बॉइलिंग पॉईंट. बघा निगेटिव्हली डेव्हिएटेड म्हणजे वेपर्स कमी बनणार, वेपर्स कमी बनणार म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय असणार जास्त असणार. इथं फक्त काय करायचं आहे आपल्याला एक्झाम्पल्स देण्यात ठेवायचे का मिनिमम बॉइलिंग पॉईंटचे कोणते एक्झाम्पल्स आहे आणि मॅक्सिमम बॉइलिंग पॉईंटचे कोणते एक्झाम्पल्स आहे. जरी तुम्हाला या ग्राफवरून हा पॉईंट समजला नसेल तर मी आता पुढल्या पुढल्या पॉईंटमध्ये त्याला अजून सोपं करून सांगतो. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आलं तर तुम्हाला माहीत पाहिजे पण मी एका सोप्या पद्धतीत तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचं बघतो. आता बघा इथं मी लिहिलं आहे मिनिमम बॉइलिंग पॉईंट ॲझोट्रॉपिक मिक्सचर. तर मी इथं हे 4 मिक्सचर लिहिलेले आहे. 4च मिक्सचर तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर पहिलं मी लिहिलं आहे बघा वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. इथिल अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट किती आहे 78.37 डिग्री सेल्सिअस. मी जर दोन्ही एकत्र केले म्हणजे वॉटर अँड इथिल अल्कोहोल पण कोणत्याही प्रमाणात एकत्र करायचे नाही. आपल्याला 95% इथिल अल्कोहोल पाहिजे म्हणजे फिक्स्ड कॉम्पोजिशन पाहिजे. म्हणजे 95% इथिल अल्कोहोल आणि 5% काय आहे वॉटर आहे. बघा याचं बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री, याचं बॉइलिंग पॉईंट 78.37 पण याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे मिक्सचरचं 78.37.
15 म्हणजे दोघांपेक्षाही कमी आहे, म्हणून आपण तिथं लिहिलं मिनिमम बॉइलिंग पॉईंट ॲज अ ट्रॉपिक मिक्सचर. अजून काही एक्झाम्पल्स बघा. इथेनॉल प्लस बेन्झिन. इथेनॉलचं किती आहे 78.37, बेन्झिन किती आहे 80.1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 80 डिग्री सेल्सिअस. दोघांना जर मिक्स केलं, पण कोणत्याही प्रमाणात मिक्स नाही करायचं आपल्याला. इथेनॉल किती घ्यायचा 32.4% आणि बेन्झिन किती घ्यायचं 67.6%. आणि ते दोन मिक्स जर केलं तर त्याचं बॉइलिंग पॉईंट किती येतं 67.8 डिग्री. म्हणजे या दोघांच्यापेक्षा बॉइलिंग पॉईंट कमी आहे, म्हणून आपण म्हणायचं याला मिनिमम बॉइलिंग पॉईंट ॲज अ ट्रॉपिक मिक्सचर. तिसरं एक्झाम्पल बघा. पिरियडिन प्लस वॉटर. पिरियडिन 115, वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. पिरियडिन आणि वॉटर मिक्स जर केलं कोणत्या प्रमाणात 57% पिरियडिन 47% वॉटर, तर याचं बॉइलिंग पॉईंट किती जातं 92.60. म्हणजे या दोघांपेक्षा याचं बॉइलिंग पॉईंट कमी आहे, कारण हे पॉझिटिव्हली डेव्हिएटेड रावल्स लॉचं एक्झाम्पल्स आहे. तर पुढलं एक्झाम्पल बघा. ॲसिटिक ॲसिड प्लस टोलिन. ॲसिटिक ॲसिड 118.1 डिग्री, टोलिन 110.6. दोन्ही एकत्र केलं कोणत्या प्रमाणात 28% ॲसिटिक ॲसिड 72% टोलिन, तर त्याचं बॉइलिंग पॉईंट किती जातं 105.4. म्हणजे या दोघांपेक्षा खूप कमी बॉइलिंग पॉईंट आहे याचा. आता याचं रिझन काय आहे, तर मी पहिलं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला त्याचा रिझन सांगतो. बघा इथं आपण काय घेतलं वॉटर, म्हणजे त्याच्यात कोणतं इंट्रॅक्शन असेल, मी इथं लिहितो WW इंट्रॅक्शन असेल म्हणजे वॉटर इंट्रॅक्शन बरोबर. प्लस काय घेतलं आपण इथिल अल्कोहोल, म्हणजे त्याच्यात कोणतं इंट्रॅक्शन असेल ई इंट्रॅक्शन. समजा इथिल अल्कोहोलचं मॉलिक्युल्समध्ये बॉन्डिंग असेल, पण मिक्स केल्यानंतर काय तयार होतं वॉटर अँड इथेनॉल असं इंट्रॅक्शन असेल बरोबर. म्हणजे या वॉटर अँड इथिल्स इंट्रॅक्शन हे दोघांपेक्षा वीक असेल. या दोघांपेक्षा इंट्रॅक्शन काय असणार आहे, हा जो इंट्रॅक्शन असेल वॉटरमध्ये इथिल अल्कोहोलमधलं इंट्रॅक्शन असेल, त्यापेक्षा वॉटर इथिल अल्कोहोल इंट्रॅक्शन वीक असेल. म्हणजे हे दोघं एकापेक्षा लांब जाण्याचा प्रयत्न करतील, कारण त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होईल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं तर ते लवकर बॉईल होतील बरोबर. म्हणजे असं बॉइलिंग पॉईंट कमी होऊन जाईल. बघा 78.15 म्हणजे या दोघांपेक्षा बॉइलिंग पॉईंट कमी होतो, कारण हे एकामेकाला रिपल करतात. ज्यावेळेस आपण मिक्स करू हे मिक्स होत नाही, एकापेक्षा रिपल करतात म्हणजे याचं वेपर प्रेशर काय होणार आहे वाढणार आहे. वेपर प्रेशर वाढला म्हणजे याचं बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे कमी होणार आहे. तर हे 4 एक्झाम्पल्स मिनिममचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 3-4 एक्झाम्पल्स आपण मॅक्सिममचे पण या पद्धतीनं बघू. रिझन समजला. वॉटरमधलं जे इंट्रॅक्शन इथिल अल्कोहोलमधलं इंट्रॅक्शन आहे, पण मिक्स केल्यानंतर वॉटर आणि इथिल अल्कोहोलचं इंट्रॅक्शन काय असणार या दोघांपेक्षा वीक असणारे. या दोघांपेक्षा वीक असणारे म्हणजे यांचे वेपर्स लवकर बनणारे. वेपर्स लवकर बनले म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय असणारे कमी असणारे. समजलं. आता पुढलं बघणार आहे आपण मॅक्सिमम बॉइलिंग पॉईंट ॲज अ ट्रॉपिक मिक्सचर. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊ. वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. नायट्रिक ॲसिडचं बॉइलिंग पॉईंट किती आहे 83 डिग्री सेल्सिअस. पण मी जर दोघांना मिक्स केलं, पण मिक्स करताना कोणत्याही प्रमाणात मिक्स नाही करायचं. 68% नायट्रिक ॲसिड पाहिजे आणि 32% वॉटर पाहिजे. तर त्याचं बॉइलिंग पॉईंट किती होणार आहे बघा 125.5 डिग्री. म्हणजे या दोघांपेक्षा खूपच जास्त बॉइलिंग पॉईंट होणार आहे, म्हणून आपण त्याला नाव दिलं मॅक्सिमम बॉइलिंग पॉईंट ॲज अ ट्रॉपिक मिक्सचर. याचं तर 100 डिग्री आहे, याचं 83 आहे. पण मिक्स केल्यानंतर कोणत्या कंपोजिशनमध्ये मिक्स करायचं 68% नायट्रिक ॲसिड 32% वॉटर. त्याचं बॉइलिंग पॉईंट किती वाढणार आहे 125.5 डिग्री सेल्सिअस. दुसरं एक्झाम्पल बघा. क्लोरोफॉर्म किती टेम्परेचर 61.2, ॲसिटोन 56. पण दोघांना जर एकत्र केलं, कोणत्या प्रमाणात एकत्र केलं 80% क्लोरोफॉर्म 20% ॲसिटोन, तर त्याचं बॉइलिंग पॉईंट 65 डिग्री होणार आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंट यांचं वाढणार आहे. तिसरं एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड. बॉइलिंग पॉईंट 118.1 डिग्री. नायट्रिक ॲसिड 83. ॲसिटिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड 35%. ॲसिटिक ॲसिड जर घेतलं
65%. नायट्रिक ॲसिड घेतलं तर त्याचं बॉइलिंग पॉईंट 139 डिग्री होणार आहे, म्हणजे खूपच वाढणार आहे. का हे टेम्परेचर खूप वाढतं? कारण दिस इज निगेटिव्हली डेविएटेड रावल्स लॉचे एक्झाम्पल्स आहे. तर मी इथं त्याचे रिझन देतो बघा. तर आपण हे पहिले एक्झाम्पल घेऊ. वॉटर, इथं वॉटर प्लस नायट्रिक ॲसिड आहे, म्हणजे फक्त वॉटर असेल तर कोणतं इंट्रॅक्शन असेल, समजा WW इंट्रॅक्शन, आपण W म्हणजे वॉटर धरू, N म्हणजे नायट्रिक ॲसिड धरू, किंवा Na लिहू नायट्रिक ॲसिड. इथं नायट्रिक ॲसिड इंट्रॅक्शन असेल, इथं वॉटर इंट्रॅक्शन, कारण इथं वॉटरचे मॉलिक्यूल हा दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल, असे खूप सारे मॉलिक्यूल्स असतील. हे नायट्रिक ॲसिडचे पण खूप सारे मॉलिक्यूल्स असतील, तर त्यांच्यामध्ये इंट्रॅक्शन असेल Na इंट्रॅक्शन. पण दोन्हीला मिक्स केलं तर इथं कोणतं इंट्रॅक्शन असेल? वॉटर प्लस नायट्रिक ॲसिड इंट्रॅक्शन. हे जे इंट्रॅक्शन असतं हे खूपच स्ट्रॉंग आहे. कोणापेक्षा स्ट्रॉंग? वॉटरपेक्षा आणि नायट्रिक ॲसिडपेक्षा हे खूपच स्ट्रॉंग इंट्रॅक्शन आहे, म्हणजे हे एकमेकाला सोडणार नाही. मग याची वेपर्स खूप कमी बनतील, म्हणजे आपल्याला खूप टेम्परेचर द्यावं लागेल याला ब्रेक करण्यासाठी. याचे वेपर्स बनवायचे आणि यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच स्ट्रॉंग आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला खूप हीट द्यावं लागेल यांना बॉईल करण्यासाठी. म्हणून यांचं बॉइलिंग पॉईंट इतकं वाढतं, कारण यांचे वेपर्स कमी बनतात. म्हणून याचे एक्झाम्पल्स आहे आपण निगेटिव्हली डेविएटेड रावल्स लॉमध्ये बघितले होते. यांचे कमी वेपर्स बनतात, यांचे कमी वेपर्स बनल्यामुळे यांचं बॉइलिंग पॉईंट काय असतं? खूप जास्त असतं. तर अशा पद्धतीनं आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. होप सो तुम्हाला समजलेलं असेल. एखादे 2 लेक्चर आपण डाऊटला पण घेऊ. जर एक तुम्हाला सम सॉल्व होत नसेल तर ते सम सॉल्व करू. लगेचच आपण दुसरा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी जे व्हिडिओज टाकतो त्याच्या लगेच तुम्हाला नोटिफिकेशन, म्हणजे व्हिडिओ टाकल्या तुम्ही जर मोबाईलवर बघत असाल तर त्याच्यावर नोटिफिकेशन येऊन जाईल का हा व्हिडिओ पडलेला आहे. तर मी आधीच सांगितलं, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. जे गरजू मुलं आहे त्यांना हा शेअर करा, आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.